विद्यार्थी मित्रांनो, मी लता भोसले नागेश करंजगी ऑर्किड स्कूलमधून आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी बरेच पाठ अभ्यासले, बऱ्याच कविता अभ्यासल्या. आज पण आपल्याला एक नवीन कविता अभ्यासायची, ती आपल्या अगदी जवळची आहे. रोज त्या गोष्टीचा अनुभव आपण घेत असतो. बघा ना, घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. बघा, या कवितेतूनच आपल्याला लक्षात येतं घर कसं असलं पाहिजे. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. नुसतीच नाती असून काय उपयोग आहे, इथं प्रेम जिव्हाळा असलं पाहिजे. बघा, घर म्हटलं की आपल्याला किती आपुलकी वाटते. या ठिकाणी बघा, तुम्हाला घर दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या घराकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही, किती छान घर आहे. आपण इथं कशासाठी येतो, निवारा, आपली मूलभूत गरज आहे, बरोबर आहे की नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने घर बनवण्याचा प्रयत्न करतो. मग घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. नुसत्या भिंती असून चालत नाही, तर तिथं काय पाहिजे, घरातील व्यक्तींमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी हे असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामुळं काय होईल, आपल्याला एकमेकांविषयी ओढ निर्माण होईल. बघा हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बऱ्याच वेळेस बाहेर फिरायला वगैरे गेलो, राहिलो, आपल्याला असं वाटतं की नाही थोडे दिवस ठीक आहे, पण परत कधी एकदा आपल्या घरी येऊ असं आपल्याला वाटतं. का बरं, तर शेवटी आपलं घर आपल्याला हे प्रिय असतं, कारण तिथे भावनेचा ओलावा असतो. तिथं आपण प्रत्येक नात्यांमध्ये आपण गुंतलेलो असतो, म्हणून घर हे आपल्याला खूप प्रिय आहे. बघा, आपल्याला जर हॉस्टेलला आपण राहिलो असेल तर आपण बघा, कधी एकदा सुट्टी पडते आणि कधी एकदा घरी येतो आणि कधी एकदा आई बाबांना भेटतो, आजी आजोबांना भेटतो. असं होतं की नाही आपल्याला. का होतं, तर आपल्याला ते खूप प्रेम करत असतात, आपली खूप काळजी घेत असतात. बाहेर आपली एवढी कोणी काळजी घेत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण घरी आल्यानंतर ते आपली किती काळजी घेतात. अगदी लहानपणापासून जर आपण विचार करायला शिकलो तर घर ही शिक्षणाची पहिली शाळा असं म्हटलेलं आहे. का बरं, तर घरामध्येच आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. कोणकोणत्या गोष्टी शिकतो, मूल्य हे आपण घरामध्ये शिकत असतो. कसं वागावं, आचार विचार विवेक, या सगळ्या गोष्टी या आपण घरामधूनच शिकत असतो. मग अशाच आशयाची जी घराची कविता आहे, धुंडीराज जोशी यांची जी कविता आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी पुस्तक काढायचं आहे आणि कविता जी 9वी आहे घर, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे पान नंबर बघा 22 तुम्हाला काढायचं आहे. बघा, घर नाही चार भिंती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. बघा, घर कसं असतं, देखण्याकृती. आता आपण पाहिले की नाही चित्रामध्ये, आणि प्रत्यक्ष पण आपण पाहिलं घर कसं असलं पाहिजे. मी प्रत्येकाचं घराचं वर्णन सांगितलं. कुणी बिल्डिंग मध्ये राहतं, कुणी छपराच्या घरात राहतं, कुणी बंगल्यामध्ये राहत असतं. प्रत्येक जण घर बनवतं, पण त्याच्या पद्धतीनं. ते कसं असतं, घर देखण्याकृती असतं. घर म्हणजे आनंदी वास्तू. घर कशी आहे, आनंदी वास्तू आहे. घर नाही नुसत्या खोल्या. नुसत्या खोल्या म्हणजे त्याला घर म्हणता येईल का, नाही. घरात हव्या भावना ओल्या, म्हणजेच काय, नात्यांमध्ये आपण गुंतलेलो पाहिजे. बाहेर कुठेतरी गेलो तर आल्यानंतर आपले कोणीतरी वाट पाहणार असलं पाहिजे, तरच आपल्याला घरी यावंसं वाटतं, बरोबर आहे की नाही. तर आपल्याला घर नकोच वाटतं. जर कुणी कुणाला विचारतच नसेल, कुणी कुणाचा विचारच करत नसेल, तर घरी येण्याला काय अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, घरात हव्या भावना ओल्या. भावना कशा असल्या पाहिजेत, ओल्या असल्या पाहिजेत. घरात हवा जिव्हाळा, म्हणजेच काय, प्रेम असलं पाहिजे घरामध्ये. घर ही पहिलीच शाळा. बघा, प्रत्येकाच्या शिक्षणाची पहिली शाळा आहे. घर ही शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा. घर म्हणजे नुसता पसारा आहे का, नाही. घर नाही केवळ निवारा, फक्त आपण राहण्यासाठी. या माणसाच्या मूलभूत गरजा म्हटल्यात की अन्न वस्त्र निवारा, या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण नुसता निवारा त्याला घर म्हणू का, नाही. तर तिथे काय असलं पाहिजे, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि भावनांचा ओलावा हा घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे.
घराला असते कहाणी, एक गोष्ट असते घराला. घराला असतो आपला चेहरा. बघा, विशेष म्हणून त्या व्यक्तीचं नाव घेतलं की ओळखलं नाही यांचं घर आहे का, हा चला मी नेमून सोडतो असं म्हणतात. बघा, म्हणजेच काय, घराला कहाणी असते, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. बघा, घर आपल्याला काय काय शिकवतं, दुःखाचा डोंगर कसा चढायचा ते आपल्याला घर शिकवतं. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान. जवळ करावेत नवीन मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, घरामध्ये किती गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी काय काय दिलेले आहे. घर नाही चार भिंती, चार भिंतीला आपण घर म्हणू का, नाही. घरामध्ये काय असलं पाहिजे, मग प्रेम जिव्हाळा असला पाहिजे. घर नाही चार भिंती, घर असते देखण्या वृत्ती. फक्त सुंदर दिसणं म्हणजे घर नव्हे. आपण किती वेळेस बघतो बघा की घर खूप सुंदर दिसतात, पण त्या माणसांचा एकमेकांशी जर संवादच नसेल तर त्या घराला काहीच अर्थ राहत नाही. मग ते घर सुंदर तर असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर व्यक्तींमध्ये घरातल्या संवाद होणं खूप गरजेचं आहे. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे एक वस्तू नाही आहे. घर म्हणजे आनंदी वास्तू. आता वास्तू बघा, वास्तू म्हणजे आपण म्हणतो ना ताजमहल वगैरे आहे, लाल किल्ला आहे, हे काय आहे, वास्तू आहे. मग घर म्हणजे फक्त वास्तू आहे का, ती कशी आहे, आनंदी वास्तू आहे. म्हणजे का, माणसं आहेत ना, ती फक्त आपण जेव्हा भेट द्यायला जातो तेव्हा ती वास्तू म्हणून ठीक आहे. म्हणजे ताजमहल ठीक आहे आपण बघतो, म्हणजे ऐतिहासिक स्थळांना भेट देत असताना त्या वास्तू बघणं वेगळं, तिथं काही भावनेचा ओलावा आपल्याला दिसत नाहीये का. तर घरामध्ये जर आपण वावरतो तर प्रत्यक्ष आपल्याला आनंद दिसत असतो, म्हणजेच ती एक आनंदी वास्तू आहे. घर म्हणजे एक आनंदी वास्तू. बाहेरच्या वस्तू बघितल्या तर तिथं आनंदी वातावरण नसतं घरातल्यासारखं, त्यामुळे आपण त्याला म्हणू शकत नाही ते आनंदी. पाहताना आनंद होतो, पण तिथे व्यक्ती कोणी असतात का, नाही. घर नाही नुसत्या खोल्या, नुसतं आम्ही खूप खोल्या बांधल्या 1 2 3 अशा तुम्ही दाखवत असता प्रत्येकाला, पण त्या नुसत्या खोल्या म्हणजे घर आहेत का, तर नाही. तर तिथं माणसं असणं खूप गरजेचे आहे आणि एकमेकांमध्ये संवाद होणं खूप गरजेचं आहे. घरात हव्या भावना ओल्या, कशा असल्या पाहिजे, भावना ओल्या म्हणजे काय, एकमेकांचा विचार केला गेला पाहिजे. आई बघा आपल्यासाठी किती कष्ट करते, या ठिकाणी आहे की नाही, आपण बघा नाही जेवलं तर आई आपल्याला जीव घालते, आपली किती काळजी घेते, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची काळजी आई आपली घेत असते. फक्त इथंच नाही तर बघा या ठिकाणी पण चित्रामध्ये तुम्हाला दिसते, आई तुम्हाला अभ्यास करायला मदत करते, अभ्यास शिकवते. म्हणूनच असं म्हटले ना, घर ही शिक्षणाची पहिली शाळा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल बऱ्याच वेळेस आपण बघा लहानपणीचं जर बघितलं, लहान मुलांचं जर निरीक्षण करताना जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. बघा, लहान मूल जेव्हा हळूहळू मोठं व्हायला लागतं, जेव्हा ते रांगायला लागतं आणि धरून भिंतीला जेव्हा चालायला लागतं, बऱ्याच वेळेस ते खाली पडतं, खाली पडलं की रडतं, पण आई लगेच काही त्याला उचलायला जात नाही. आई काय म्हणते, पडू दे, पडला तर पडू दे, पण हळूहळू तो काय केला पाहिजे, चालायला शिकला पाहिजे. म्हणजेच काय, हळूहळू त्याला चालायला शिकवलं जातं. म्हणजेच काय, दुःख येणारच आहे, दुःख येणार आहे म्हणून आपण काय सोडून द्यायचं का, कुठल्या गोष्टी करायचं, तर दुःखाशी सामना कसं करायचा हे कोण शिकवतं, घर आपल्याला शिकवत असतं. म्हणून घरामध्ये मोठी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. आईने आपल्याला सल्ला देणं खूप गरजेचं आहे. घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे. घरच आपल्याला शिकवते मूल्य कसे असले पाहिजेत, आपले विचार कसे असले पाहिजे, विवेक कसा असला पाहिजे आपला, हे सगळं शिकवतं कोण, घर हे आपल्याला शिकवतं. घरातील व्यक्ती आपल्याला शिकवत असतात. बघा, एखादी वस्तू तुम्ही शाळेत तुम्हाला सापडली आणि ती नेऊन तुम्ही आईला दिली तर एक आई काय म्हणेल,
ही वस्तू आपली नाही आहे तर ती वस्तू आणायची नाही. आपल्या आपल्या ज्या वस्तू आहेत त्याच आपण घ्यायच्या. इतरांच्या वस्तू असेल तर पिळून घेऊन आपण काय करायच्या आहेत, एकतर कुणाच्या त्यांना विचारायची, नाहीतर शाळेत शिक्षकांकडे जमा करायच्या. म्हणजेच काय, हे काय झालं, विचार कोण देतं, घर आपल्याला देत असतं. म्हणजे घरातील जे व्यक्ती आहेत त्या आपल्याला देत असते. म्हणून घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे. आपण दुःख आलं म्हणून रडत बसायचं नाही, तर त्याला सामोरे कसं जायचं हे कोण शिकवतं, घर शिकवतं. घरातील ज्या व्यक्ती आहेत, बऱ्याच वेळेस बघा आपण जर आजी आजोबांबरोबर गप्पा मारत बसलो तर ते त्यांच्या काळचे सगळे अनुभव आपल्याला सांगत असतात, नाही का. आम्ही असं राहत होतो, आम्ही असं करत होतो, तसं करत असतो. मग आपल्याला त्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात, पण फक्त ऐकून सोडून द्यायचे का, तर त्या गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजेत आणि नवीन गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. कशासाठी आहे त्या, तर ते आपल्याला शिकवतात. म्हणूनच घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे असं म्हटलेलं आहे. मग फक्त एवढ्यासाठीच आहे का, तर नाही, बऱ्याच गोष्टी आहे ना. घरात हवा जिव्हाळा, प्रेम असलं पाहिजे घरामध्ये. बघा एखादी गोष्ट चुकीची घडली तर आई आपल्याला रागवते, बाबा आपल्याला रागवतात, तर आपण लगेच रागायला यायचं नाही. कशासाठी रागवले हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. चांगल्यासाठी रागवतात आपल्या, ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. प्रेमाने बोललं तर आपलं चांगल्याचं आणि रागाने बोललं तर ते आपल्या वाईटाचं असं नाही समजायचं. आपण रागाने बोललं ना आपल्याला हित त्यांना माहीत असतं आणि म्हणून ते आपल्याला बोलत असतात. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. घरात काय पाहिजे आपल्याला, घरात हवा जिव्हाळा, घरात प्रेम असलं पाहिजे. बाहेरून येईपर्यंत आई आपली वाट बघत बसते, कधी माझं मूल येईल आणि कधी माझं बाळ येईल. आई काय करते, तुम्ही आल्यावरच जेवण करायला बसते की नाही, किती काळजी घेते. आणि तुम्ही जेवलात की नाही, तुम्ही रागवला असाल तरी थोड्या वेळाने आई काय करते, रागवू नको, बरं बाबा माझंच चुकलं, किती वेळेस आई आपली कमीपणा घेते आणि तुम्हाला खायला देते की नाही, प्रत्येक गोष्टीची काळजी घेते की नाही. मग आईचे किती अपार कष्ट असतात, आपण त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच काय म्हटलंय, घरात काय आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आजी आजोबा बघा आपल्याला छान छान गोष्टी सांगतात, खूप छान आपल्याला सांभाळतात, आपला अभ्यास घेतात. मग हा जिव्हाळाच आहे की नाही घरामध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याही गोष्टीची आपल्याला विशेष करून काळजी घेणं गरजेचं आहे. जसं ते आपली काळजी घेतात तसं आपणही त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, त्यांना उलटं बोलायचं नाही. छोटी छोटी काही घरातली कामं असतील तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, मदत करता आली पाहिजे त्या कामामध्ये. मीच का करू प्रत्येक गोष्टीत असं म्हणायचं नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीत छोटी छोटी का होईना मदत करताच आली पाहिजे आणि त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करायचा. काय सांगितलंय, घरात काय पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. मग फक्त त्यांनीच द्यायचं का, तर आपल्यालाही त्यांना देताच आला पाहिजे तो जिव्हाळा. बघा घर नाही नुसता पसारा. आता खूप घरात भांडी आहेत, खूप आपण वस्तू ठेवलेल्या आहेत, तर त्याला आपण घर म्हणू का, नाही. घर नाही केवळ निवारा. बरेच जण असं काय करतात बघा, सकाळी गेले की संध्याकाळी येतात आणि झालं, जेवणाची झोपायची सोय झाली, संपलं, असं नाही आहे. त्याला घर म्हणता येणार नाहीये. घरामध्ये एकमेकांमध्ये संवाद होणं खूप गरजेचं आहे. घराला असते कहाणी. बघा आता काही जणांचं असं ठरलेलं असतं बघा, अमुक व्यक्तीचं घर, मग त्याच्या पाठीमागं ती व्यक्ती कशी आहे तर त्या व्यक्तीबद्दलची माहिती सांगितली जाते. घराला असते कहाणी असते, म्हणजेच काय, एक कथा असते, त्याच्यावरून ओळखलं जातं. आता परवाच टीव्हीवर दाखवलं गेलं लोकमान्य टिळकांचं घर, हे टीव्हीवर दाखवलं गेलं आणि त्यांनी गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरे करत होते हे देखील दाखवलं गेलं. खूप कौतुक वाटलं ते पाहताना. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीची माहिती देत असताना त्याचं घर किती महत्वाचं असतं हे आपल्याला कळतं. जनाबाईचा संसार पाहण्यासाठी सगळे लोक जातात की नाही, कशा पद्धतीने ती संसार करत होती, म्हणजे काय तिथं पण घरच आलाय. म्हणजे या गोष्टी आपल्याला घराला असते कहाणी ना, मग ती कहाणी पण आपण अभ्यासणं खूप गरजेचं आहे. ती कथा अभ्यासणं खूप गरजेचं आहे. कशा पद्धतीने घर आयुष्यामध्ये महत्वाचं असतं. बघा घराला असतो आपला चेहरा. बघा या अमुक एका व्यक्तीचं घर म्हणून ते ओळखलं जातं, बरोबर आहे की. आत्ताच मी जस्ट सांगितलं तुम्हाला लोकमान्य टिळकांचं घर म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. म्हणजे त्या व्यक्तीचं घर आहे ते कशा पद्धतीचं होतं, जनाबाईचं घर कशा पद्धतीचं होतं, म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावरून ते घर लक्षात येतं. घराला असतो एक चेहरा. कुठला चेहरा असतो, आपला चेहरा असतो ना.
बघा कोणी जर विचारलं अमुक अमुकचं घर कुठं ते बघा त्या तिथं त्यांचं घर आहे असं आपण सांगून मोकळं होतो. ते खूप मोठी व्यक्ती आहेत, ते खूप छान आहेत. बघा व्यक्तिमत्व विकास हा घरातूनच होत असतो. कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ही मूल्ये आपण कुठे शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो? घरातूनच शिकत असतो. मूल्ये हे खूप गरजेचे आहेत. मूल्ये आपल्यामध्ये बरंच परिवर्तन करत असतात. म्हणजेच काय, चांगल्या गुणांचा विकास कुठून होतो? घरातूनच होतो. आई आपल्यावर संस्कार करत असते, बाबा आपल्यावर संस्कार करत असतात, आजी आजोबा आपल्यावर संस्कार करत असतात. पण आपण ते घेणं खूप गरजेचं आहे. करतात आणि आपण सोडून द्यायचं नाही. आपल्याला ते कशासाठी सांगतात, का सांगतात, एखादी चूक आपली दाखवून देतात, कशासाठी दाखवून देतात, तर आपल्याला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, घराला असतो आपला चेहरा. चेहरा असतो घराला आपला. घर शिकवते पाहायला. काय पाहायला शिकवतं? चांगल्या गोष्टी पाहायला. चालायला शिकवते, धावायला शिकवतं. घर शिकवते लढायला. दुःखाचा डोंगर चढायला. कितीही कष्ट येऊ दे, आपण हारायचं नाही. एखाद्याच नाही का, आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगत असतात, आमच्या वेळेस असं होत होतं, आमच्या वेळेस तसं राहत होतो आम्ही, आम्हाला हे मिळत नव्हतं, ते मिळत नव्हतं. बघा आता तुम्हाला इतके चप्पलचे जोड आहेत, आमच्या वेळेस एक पण नव्हतं, तर तुम्ही इतके भारी भारी कपडे घालता, आमच्या वेळेस तसं नव्हतं बाबा, आम्ही एकाच कपड्यावर दिवस काढले. म्हणजे बऱ्याच गोष्टी ते आपल्याला सांगत असतात, त्यांचे अनुभव. पण ते अनुभव काय सांगत असतात, तर ती परिस्थिती निघून गेली. तुम्ही पण काय करा, काटकसरीनं राहायला शिका. आहेत म्हणून त्या गोष्टीचा उधळवसा करू नका. बचत करा. पैसा आहे म्हणून उधळवसा करू नका. बचत करायला शिका. नाहीतर मग काय होतं, दुःख आलं. दुःख आलं की आपल्याला परत वाईट वाटायला लागतं, हे असं का घडलं. म्हणजे दुःखाचं डोंगर चढायला कोण शिकवतं आपल्याला? घर शिकवतं. घर शिकवते लढायला. प्रसंग कसाही असू दे, मी त्याला सामोरे जाणारच. हे कोण शिकवतं? घरातली व्यक्ती आहे. मग ती वडीलधारी असू दे, आई वडील असू दे, आजी आजोबा, कोणी का असे ना, ते आपल्याला शिकवत असतात. नात्यांची गुंफण ही कशी ठेवायची. आता बघा टीव्हीवर बऱ्याच मालिका दाखवल्या जातात नाही का, आणि कौटुंबिक मालिका दाखवायला लागलेल्या आहेत. आता ते पाहून तरी काय होणार नाही, त्यांनी लोक सुधारावेत अशी धारणा असेल कदाचित. पण त्याच्यामधून पण बरंच परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणती व्यक्ती? आजी दाखवली जाते बघा. ती आजी घराला कशी धरून राहते हे दाखवलं जातं. कशामुळं? तर हे सगळं आपल्याला काय करायचं, कुठंतरी या धगधगत्या युगामध्ये आपण काय विज्ञानाच्या याच्यामध्ये नाती विसरत चाललेलो आहोत ना. मग ही विसरू नयेत. बरोबर आहे ना. आपल्याला या काय केलं पाहिजे, मालिका पण पाहता आल्या पाहिजेत का, तर आपल्याला काय करायचं आहे, ते आपल्याला नातं जपून ठेवायचं आहे. म्हणून घर किती महत्त्वाचं आहे, घरातली व्यक्ती किती महत्त्वाची आहे. घर आपल्याला कसं लढायला शिकवतं. प्रसंग आला, आपल्याला काय करायचं आहे, खचून जायचं नाही त्यावेळेस, तर आपल्याला काय करायचं आहे, त्याला सामोरे जायचं आहे. तर कसाही प्रसंग असू दे, मी काय करणार, त्याच्यावर मात करणारच. परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बिकट असू दे, पण ही परिस्थिती बदलण्याचं सगळं काम कुणावर आहे, माझ्यावर आहे. मी जर खूप शिकलो तरी परिस्थिती बदलेल. बघा पूर्वीचे कितीतरी थोर व्यक्ती होते, त्यांनी काय केलं, असंच केलं की नाही, काय केलं, या दुःखाच्या प्रसंगाचा त्यांनी सामना केला, म्हणून आज तितकं त्यांचं नाव झालं. म्हणून घर आपल्याला काय शिकवतं, दुःखाचा डोंगर चढायला शिकवतं. घराने असावे सावधान. बघा घरानं सावधान पण असलं पाहिजे. चुकीची गोष्ट घडत असेल तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, कडक शासन सुद्धा करता आलं पाहिजे. नाहीतर मग आपण चुकीचं वागायला लागतो की नाही. म्हणून सावधान असलं पाहिजे. घराने द्यावे समाधान. घरात आलं की आपल्याला काय असलं पाहिजे, समाधान. कुठेही जाऊ दे, बाहेर फिरून दे, हॉटेलमध्ये राहिलो तरी आपल्याला तेवढं समाधान होत नाही बघा, जेवढं आपण घरामध्ये राहतो ना तेवढं समाधान आपल्याला होतं. आपण म्हणतो की नाही घरामध्ये बिनधास्त असतो, कसंही राहा, आपल्याला कोणी करणार नाही, विचारणार नाही. आणि घरात ही काय, आपली काळजी घेणारी व्यक्ती आहे, सगळेच व्यक्ती आहेत. म्हणून घराने द्यावे समाधान. समाधान दिलं पाहिजे. आपल्याला कुठं पैशाने विकत मिळत नाही समाधान. समाधानासाठी आपल्याला घरातील व्यक्तीच खूप महत्त्वाचे असतात. आणि असमाधान म्हणून आपल्याला घरातूनच, पण आपल्याला काय करायचं आहे, घरात समाधान टिकवून ठेवायचं आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा घेऊन घरामध्ये समाधान ठेवता आलं पाहिजे. घराने ठेवावे काळाचे भान. जवळ करावेत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. बघा नवीन मूल्ये काय करायचे आपल्याला या ठिकाणी, म्हणजेच विचार घराने आपल्याला सांगायचे. जवळ करावीत नवीन मूल्ये. मग कोणती मूल्ये विचार आपल्याला जवळ करायचे, कोणतं नवीन ज्ञान आपल्याला
बघा, वर्तमानपत्र कशा पद्धतीनं वाचायचं या ठिकाणी आजोबा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात बघा. आणि ह्या गोष्टी वाचून आपल्याला बऱ्याच वेळेस सांगत असतात. नवीन विचार, नवीन ज्ञान हे कोण देतं आपल्याला? घरातील व्यक्ती आपल्याला देत असतात. घरात आईचे अपार कष्ट, आई सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, घरात आजोबांना नातू खूप आवडत असतो. ते काय करत असतात? नातवांना फिरायला नेणं, त्यांचे सगळे हट्ट पुरवणं, त्यांचा अभ्यास घेणं, हे सगळं काम कोण करत असतं? आजोबा करत असतात. खूप गप्पा मारत असतात आपल्या नातवांबरोबर बघा. आईच्या हातचे जेवण चविष्ट. बघा, आई काय करते? आपल्याला एवढं चवीनं खायला देते आणि आपण काय करतो? डबा आवडला नाही म्हणून अक्षरशः आहे तसाच आणलेला घेऊन जातो शाळेतून. तसं नाही करायचं. आईचे त्याच्या पाठीमागे खूप कष्ट असतात. आपल्याला आणलेला डबा हा खाताच आला पाहिजे, कारण त्याच्या पाठीमागे तिचे खूप कष्ट असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, घरातलं आजोबा आणि नातू यांच्यामधले नातं जर तुम्ही पाहिलं असेल, पुष्पक विमान हा जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तर आजोबांना विमानात बसायचं खूप वेळ असतं. विमानात जसं तुकारामांनी विमानामध्ये प्रवास केला तसं मलाही करायचंय, आणि तेवढ्या एका इच्छेसाठी हा नातू किती मोठे प्रयत्न करतो की नाही, काय करावं जेणेकरून माझे आजोबा खुश झाले पाहिजेत. मी घरावरचं सांगते विद्यार्थी मित्रांनो, घरामध्ये भावनांचा ओलावा, भावनांची गुंफण का असली पाहिजे? तर अशा पद्धतीने चित्रपट पण बनवले गेले. काय घ्यायचं आपण त्याच्यातून? हे शिकलं पाहिजे. या चित्रपटामधून काय घेता आलं पाहिजे? नातवाचं आणि आजोबांचं एकमेकांवर किती प्रेम होतं आणि त्याच्या सगळ्या इच्छा आजोबांच्या या नातवानं पूर्ण केल्या होत्या. म्हणजे किती सुंदर घर होतं की नाही. त्याचबरोबर तानी जर चित्रपट तुम्ही पाहिला असेल, परिस्थिती किती बिकट होती तिची, किती दुःखाचा डोंगर चढायला शिकवते की नाही घर आपल्याला. कशी बिकट परिस्थिती होती, त्याही परिस्थितीतून ती नडली नाही. ती म्हणाली नाही मला शिकवणी लावा करा. परिस्थितीशी सामना करत ती काय केली? स्पर्धा परीक्षा दिली, त्याच्यामध्ये पास झाली आणि उच्च पदावरती जाऊन पोहोचली. आणि मग सगळ्या गावातल्या लोकांनी तिचा सन्मान केला, पुरस्कार तिला दिला गेला. आणि इंटरव्ह्यू घेतलं गेलं, तेव्हा विचारलं गेलं, तेव्हा तिने सांगितलं ना अभ्यास कसा करत होती, ते प्रश्न विचारले, सगळेजण अचंबित झाले. चित्रपट पहा विद्यार्थी मित्रांनो. का तर बऱ्याच गोष्टी हे प्रसार माध्यम आपल्याला शिकवून जातात की आपण कसं राहायला पाहिजे. फक्त काय बघायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चांगल्या गोष्टी हे काय विचार मी सांगते तुम्हाला, एक विवेक आपल्याला कळला पाहिजे. विवेक म्हणजेच काय, कोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. हे चित्रपट आपल्याला तेच शिकवतात की काय करायचं आहे आपल्याला. आजोबांना कसं खुश करायचं? पुष्पक विमानमधून आपण पाहिलं की नातू काय करतो? त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. त्याचबरोबर एलिझाबेथ जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्येही लहान मुलगा असून सुद्धा तरी घर कसं वागवायचं हे लहानपणीच तो शिकला ना, परिस्थितीमुळे तो शिकला. हे आपल्याला चित्रपटामधून पाहायला मिळालं. तानीमधून तिची जिद्द पाहायला मिळाली आणि ती कुठल्या पदावर जाऊन पोचली हे पाहायला मिळालं. तसेच वेगवेगळे सिरियल दाखवले जातात. त्या सिरियलमधून पण हेच की नात्यांची गुंफण कशी ठेवायची हे आपल्याला कोण शिकवतं? घर शिकवत असतं. म्हणून घर आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे आणि ते काय काय करतं हे आपण पाहिलेलं आहे. बघा, घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हे, त्याचबरोबर जिथं सुंदर कार्य होतात. बघा कुठले इथे दिले की नाही सुरुवातीला, बघा त्या भिंती नाहीयेत. काय होतं तिथं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हे, जिथे सुंदर कार्य होतात, कर्म होतात, ते घर असते. घर केवळ एक वस्तू नसते, तर ती एक आनंदी इमारत असते. बघा, देवासमोर दिवा लागायचा, शुभम करोती म्हणायची. हे आपल्याला कोण शिकवतं? आपली आई, आजी, आजोबा हे शिकवत असतात की नाही. म्हणजे घर आपल्याला किती छान शिकवतं. बघा, हे आपण कुठून शिकतो? या घरातून शिकत असतो. नुसतं खोल्या म्हणजे घर नव्हे, घरात भावनांचा ओलावा हवा, प्रेम हवे, माया हवी, कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा आहे. नंतर घर म्हणजे नुसता पसारा नाही. इथं पाहिलं की नाही पण, घर म्हणजे नुसता पसारा नाही. याकडे मध्ये सांगितले बघा, घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नाही, फक्त निवारा नाही. प्रत्येक घराची एक गोष्ट असते, प्रत्येक घराचा त्याचा एक चेहरा असतो आणि स्वभाव असतो. त्याच्यानंतर पुढच्या कड्यामध्ये सांगितलंय बघा,
घर आपल्याला पाहायला शिकवते, चालायला शिकवते, धावायला शिकवते, दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला शिकवते, घर दुःखाला कसे सामोरे जायचे ते शिकवते. आणि याच्यानंतर घराने असावे सावधान, नाही का? घर आपल्याला शिकवते ना या सगळ्या गोष्टी, सावध असलं पाहिजे. घराने सुख समाधान द्यावे, नवीन विचार, नवीन ज्ञान आपलेसे करून घेणारी नेहमी काळाची जाणीव ठेवावी, या गोष्टी आपल्याला शिकवते. मी आता सांगितलं, आजी आजोबा आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात. बघा, आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस तसं होतं. मग ती जाणीव आपल्याला ठेवता आली पाहिजे आणि त्यांचा मान पण आपल्याला राखता आला पाहिजे, नाही का? घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात. घरात आजी सुंदर गोष्ट सांगते, आजोबा गप्पा मारतात, आईच्या हातचे जेवण घरातच आपल्याला मिळते. बघा, हॉटेलमध्ये जरी गेलो आपण, मसाला घालून भरपूर बनवलेला असतं, पण आपल्याला ते तेवढं आवडत नाही. तेवढ्या वेळापुरतं बरं वाटतं आणि नंतर लगेच ऍसिडिटीचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. पण जेव्हा आई आपल्याला करून घालते एखादा पदार्थ, तर त्याच्यामध्ये तिचं प्रेम उतरलेलं असतं. म्हणून आपल्याला घरचा स्वयंपाक जास्त गोड वाटतो, छान वाटतो, चविष्ट वाटतो, रुचकर वाटतो. का बरं? तर आई काय करत असते, मन लावून करते. माझ्या मुलाला आवडतं, माझ्या घरच्या व्यक्तींना सगळ्यांना आवडतं, म्हणून आई काय करते, तिचं प्रेम त्या अन्नामध्ये घालत असते, छान विचार त्या अन्नामध्ये घालत असते. म्हणूनच ते अन्न गोड लागत असतं. आणि जेवायला बसल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे? प्रार्थना म्हटली पाहिजे. वदनी कवले घेतात, हे कोण शिकवतं? घरच शिकवते की नाही आपल्याला. म्हणून घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे असं म्हटलेलं आहे. बघा, घर किती महत्वाचं आहे. फक्त भिंती असून चालतील का? तर नाही. काय असलं पाहिजे? नात्यामध्ये गुंफण असली पाहिजे, प्रेमाचा ओलावा असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, तरच त्याला घर म्हणता येईल. नाही तर फार मोठा बंगला बांधलेला आहे, सगळी झाडे आहे, सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, पण घरात माणसंच नसतील प्रेम करणारी, तर काय उपयोग आहे त्याला? या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण धुंडीराज जोशी यांची जी कविता अभ्यासली, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. आईच्या हातचं जेवण कसं असतं? चविष्ट असतं. मूल किती लांब गेलेलं असू दे सुट्टीमध्ये शिक्षणासाठी, त्या निमित्ताने पण ते घरी आल्यानंतर आई पटकन मी हातपाय धुतो आणि मला जेवायला वाटतं. का? खूप दिवस झालं का तुझ्या हातचं मी खाल्लोच नाही, नाही का? का? चविष्ट असतं ना आईच्या हातचं जेवण. म्हणून आई किती महत्वाची असते आपल्या जीवनामध्ये. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर आईच नसेल तर खूप आपण सगळ्या गोष्टी मिळवू शकतो, पण एकदा आयुष्यातून आई गेली की पुन्हा मिळू शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आईच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि तिला दुःख होईल असं कधीच वागू नका. आई आणि बाबा आयुष्यामध्ये दोघेही खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की नाही, घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. खूप घरात माणसं आहेत, पण त्यांच्यामध्ये जर कनेक्शनच नसेल, एकमेकांमध्ये ओढच नसेल, आपुलकीच नसेल, तर त्या नात्याला काय अर्थ आहे, नाही का? मग घरामध्ये काय असलं पाहिजे? एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि आपलेपणा असणं खूप गरजेचं आहे. योग्य काय, अयोग्य काय हे कुणी सांगितलं पाहिजे? घरातील मोठ्या व्यक्तींनी सांगणं गरजेचं आहे. अभ्यास करायला शिकलो कुठं? घरातच शिकलो. धडपडलो, पडलो, पळायला शिकलो, सायकल चालायला शिकलो. कुणी शिकवलं आपल्याला? धावायला शिकवलं की नाही आपल्याला? कुणी शिकवलं? घराने शिकवलं ना आपल्याला. बाबा शिकवतात, किती वेळा पडलेलं असतो, लागतं, पण परत पडू दे, पण परत तू काय कर? सायकल चालव. का? तर तुला जर शिकायचं की नाही, तसंच आयुष्यामध्ये दुःख येणारच आहे, पण ते दुःख तुला काय करायचे? बाजूला टाकायचे आणि तुला समोर जायचंय. हे कोण शिकवतं आपल्याला? घर शिकवतं. आणि ते सांगत असताना पण आपण ते समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण समजूनच घेतलं नाही तर काय होईल? त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होणार नाही आपल्याला. ते अनुभव आपल्याला काय करायचे? एक शिदोरी प्रमाणे आपल्याला जपून ठेवता आले पाहिजेत का? आपल्या आयुष्यामध्ये ते खूप उपयोगी पडत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. बघा, विवेकाचं एक उदाहरण सांगते बघा. स्वामी विवेकानंद देवाला जरी मानत नसले तरी ते काय करायचे? माणसामध्ये देव शोधायचे.
कशा असतात बघा, विवेक. त्याचं एक सुंदर उदाहरण मी आधी पण सांगितलं होतं, परत पण मी का सांगते तुम्हाला हे उदाहरण. बाहेरच्या देशामध्ये गेले होते आणि जेव्हा म्हटले ना भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बंधू आणि बहिणी, या दोनच शब्दामध्ये त्यांचा विवेक दिसून येतो बघा. मग ते सगळेजण टाळ्या वाजवले, बापरे इतकं छान वाक्य बोलले. म्हणूनच विवेकानंद, त्यांच्याकडे विवेक होता आणि त्यामुळे सगळे लोक काय झाले, आनंदी झाले. आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या, ह्या आपल्याला आजी आजोबा अशा गोष्टी सांगत असतात. मग आपण काय केलं पाहिजे, ती जी शुद्धरी आहे की नाही ती जपून ठेवली पाहिजे. आणि जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना समजून सांगायचं आहे. अशा पद्धतीनं आज आपण काय केलं, घर हे आपल्याला आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं असतं. आपल्याला पुढं नेण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी घर किती उपयोगाला पडतं हे आज आपण या कवितेमधून शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा बघा, घर काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, चार भिंती म्हणजे घर नव्हे, नुसत्या कृती म्हणजे घर नव्हे. घर एक वास्तू नाही आहे, ती एक घर म्हणजे आनंदी वास्तू आहे, ती वस्तू नाही आहे, तर ती काय आहे, वास्तू आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे यमक जुळणारे शब्द आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अधोरेखित करायचे आहेत. भिंती आणि कृती याच्या खाली अधोरेखित करा, वस्तू आणि वास्तू याच्या खाली अधोरेखित करा, खोल्या आणि ओल्या हे काय सारखे शब्द आहेत ना, शेवटचे यमक जुळणारे शब्द आहेत, त्यामुळे इथं काय करायचंय, अधोरेखित करायचंय. जिव्हाळा आणि शाळा इथं पण काय करायचंय, पेन्सिलने अधोरेखित करायचंय. पसारा आणि निवारा, निवारा म्हणजे घर, हे पण तुम्हाला अधोरेखित या ठिकाणी करायचंय. पाहायला, धावायला आणि लढायला आणि चढायला या ठिकाणी काय करायचं, अधोरेखित करायचं. त्याच्या खाली समाधान आणि भान याच्या ठिकाणी तुम्हाला अधोरेखित करायचे. इथं कष्ट आणि गोष्ट, गप्पिष्ट आणि चविष्ट या ठिकाणी काय करायचं, अधोरेखित करायचं. हे सगळं काय आहे, तर हे काय आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत. बघा या ठिकाणी काय, काळाचं भान आपल्याला ठेवायचे. म्हणजेच काय, काळाचे भान आपल्याला कशा पद्धतीने ठेवणार आहेत, घराने ठेवावे काळाचे भान. म्हणजे वेळीच योग्य जाणीव करून देणे. चुकला असेल, मी मगाशी उदाहरण सांगितलं, पेन्सिल जर आणली असेल चोरून तर ती लगेच नेऊन द्यायला सांगितली पाहिजे. आपली नाही ना, जी वस्तू आपली नाही आहे ती आपण घ्यायची नाही. हे कोण शिकवतं, घरातली व्यक्ती आपल्याला शिकवते. म्हणून हे भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे आणि आपण काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे वागलं पाहिजे. ही नवीन मूल्ये, नवीन ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि घरात आईचे अपार कष्ट असतात तर त्या कष्टाची जाणीव ठेवून आपण योग्य त्या कृती केल्या पाहिजेत. आणि जेणेकरून माझ्या घरच्यांना, माझ्या कुटुंबांना माझ्यामुळं दुःख होऊ नये याची काळजी घेणं मी खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आज आपण धोंडीराज जोशी यांची जी कविता आहे घर ते अभ्यासली. मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्ही समजून घेतली असणार आहे, तुम्हाला छान समजलेली असणार आहे. पण फक्त समजून घ्यायचे नाही तर कृतीमध्ये तुम्हाला ही कविता उतरवता आली पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.